आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चात् रावणकुम्भकर्णनं एतद्धि रामायणम्। श्रीरामचंद्र करुणा समुद्र ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नयरे तुझ वीण निद्रा कैवेटसी रामजना सुभद्रा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सियावर रामचंद्र महाराज जय। महारुद्र हनुमान की जय। आवाज येतोय सगळ्यांना? काल आपण बघितलंय की दान बंद करा। काल आपण गोहकाचं म्हणजे निषाद राजाचं प्रेम बघितलं। रामावर निषाद राजाचं असलेलं जे प्रेम आहे ते आपण प्रेम बघितलं। निषाद राजाची भक्ती बघितली। निषाद राजांनी आता ह्या तिघांनाही गंगा पार करून पलीकडे सोडलेलं आहे आणि हे तिघजण आता गंगा पार करून आलेले आहेत। आता पहिल्यांदा त्यांना जो आश्रम लागणार आहे तो भारद्वाज ऋषींचा आश्रम लागणार। पहिल्यांदा भारद्वाज ऋषींचा आश्रम लागणार। आश्रमामध्ये गेल्यानंतर नेहमीप्रमाणे ऋषींनी स्वागत केलेलं आहे आणि रामांनी त्यांना नमस्कार केलेला आहे। भारद्वाज ऋषी काय म्हणतात रामाला की रामा तू काही मला तर सांगू नकोस, म्हणजे जे काही घडलं मनात काय यावं लागलं वगैरे काय हे तू काही मला सांगू नकोस, मला सगळं माहिती आहे, पण म्हणले आज मीच तुला एक गोष्ट सांगणार आहे असं म्हणून भारद्वाज मुनी रामांना सांगतात की तू पत्नी धर्म सांभाळ, तुझ्याबरोबर ही अत्यंत कोमल अशी सीता पतिव्रता धर्म सांभाळून तुझ्याबरोबर ती आलेली आहे, तेव्हा आता तुझं कर्तव्य असं आहे की तू तिची काळजी घेणं हे तुझं महत्त्वाचं कर्तव्य आहे आणि तिनं पतिव्रता धर्म सांभाळलेला आहे, तू पत्नी धर्म सांभाळ असं म्हणून भारद्वाज ऋषी रामांना सांगतात। म्हणजे कसं लक्षात घ्यायचं आहे आपण की त्या काळात हे ऋषीसुद्धा सगळं जाणत होते, स्वधर्म जाणत होते, पत्नीधर्म जाणत होते, पतिधर्म जाणत होते आणि त्याची आठवण करून दिलेली। आता राम काय म्हणतायत की आता आम्ही गंगा पार करून आलेलो आहे आणि आता आम्हाला कुठंतरी राहण्यासाठी जागा तुम्ही सांगा, कुठं आम्ही राहावं ते जर तुम्ही आम्हाला सांगा। म्हणल्यानंतर रामाने असं विचारलं, भारद्वाज मुनी म्हणतायत की रामा तू तर सर्वव्यापी आहेस आणि तुला मी कोण जागा सांगणार, तू सगळ्यांचं निवासस्थान आहेस, पण म्हणले आता असा व्यवहार आहे, व्यवहार सांभाळला पाहिजे, तुला एक जागा कुठं तर ते म्हणजे मी सांगतो की जवळच चित्रकूट पर्वत आहे, या चित्रकूट पर्वतावर तुम्ही राहायला हरकत नाही। मंदाकिनीच्या जवळ, या मंदाकिनीच्या तटनिकटी, तो मंदाकिनीच्या जवळ हा पर्वत आहे आणि या पर्वत अत्यंत निसर्गरम्य अशी ही जागा आहे, तर या ठिकाणी तुम्ही राहायला काही हरकत नाही असं सांगून मग त्यांचा निरोप घेतलेला आहे आणि हे तिघजण चित्रकूट पर्वतावर आलेले आहेत। आता तिथं आल्यानंतर राहण्याची व्यवस्था करायची, नुसता पर्वत आहे मोकळा सगळीकडं, पण आता राहायचं म्हणल्यानंतर काहीतरी व्यवस्था म्हणल्यानंतर मग एक कुटी बांधायला पाहिजे, छोटी का होईना पण एक कुटी बांधायला पाहिजे। मग लक्ष्मणाने ते काम केले
आता आपल्याला प्रश्न पडतो की आपण नेहमी चित्र बघतो, टी व्हीवर असेल किंवा कुठेही बघतो, ते चित्र कसं असतं, तिघंजणं जात आहेत, तिघंजणं येत आहेत, एवढंच आपण चित्र बघतो. त्यांच्याजवळ बाकीचं काही साहित्य आहे का नाही हे आपल्याला काही माहिती नाही. आणि कुठलं त्यांच्यापासून तिथं कुठं त्याला साहित्य मिळणार. पर्वतावर आलेले आहेत, अरण्यामध्ये आलेले आहेत, कुठी बांधायची म्हणलं तर काहीतरी साहित्य पाहिजे की नाही. पण वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की त्यांच्याबरोबर एक पेटारा असायचा आणि त्या पेटाऱ्यामध्ये कुऱ्हाड, कुदळ, फावडं आणि पाणी आणण्यासाठी एक घागर एवढं साहित्य असायचं. ते त्यांचं बरोबर नेहमी असायचं. चित्रात दाखवत नाही, पण आपण बघतो की परदेशी माणसं जेव्हा येतात त्यांच्या पाठीवर एक मोठी बॅग असते. परदेशात ते येत असतात, तिकडून तिकडून जात असतात, त्यांचं सगळं साहित्य तेवढ्या ह्याच्यात असतं. तसं ह्या लक्ष्मणापाशी त्याचं साहित्य आहे सगळं. त्या साहित्याचा उपयोग करून त्यानं पहिल्यांदा वृक्ष तोडून फांद्या गोळा केलेल्या आहेत. त्या फांद्यांपासून मग कुठी तयार केलेली, अत्यंत सुंदर, सोपी, नेमकी, जेवढे आपल्याला आवश्यक आहे त्या पद्धतीनं सोयीची अशी छान कुटी तयार केलेली. 2 दालनांची कुटी चित्रकूट पर्वतावर तिथं लक्ष्मणाने तयार केलेली आहे. लक्ष्मण एक वास्तुशास्त्रज्ञच आहे म्हणायला पाहिजे. वास्तविक आता तो राजपुत्र आहे बरं का, पण त्याला ही सगळी कामं येतात. ही सगळी कामं तो करतोय. झाड तोडणं, फांद्या काढणं, ते जमीन माती उकरणं, त्याच्यात सगळं काम तो करतोय. कारण रामाने सांगितलेलं आहे की चित्रकूट पर्वतावर आल्यानंतर या इथं आपण कुठे उभारूया आणि आपण इथं राहूया, हे रामांनी सांगितलेलं आहे. आणि मग गदिमांनी वर्णन केलेले, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, असं गदिमांनी वर्णन केलेलं आहे. तर ते गाणं त्या म्हणत आहेत. खरं तर माझा आवाज असू दे, आवाज सेवा पण करायचं, सेवा म्हणून करायचं. त्या बोलण्यात जरा तुम्हाला बोलण्यामध्ये खूप त्रास होतो किंवा थोडंसं एक विश्रांती म्हणून मी फक्त हे वेडं वापरत आहे. स्टोर पण येत नाही. या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. चित्रकूट हेच तपोवन, एक नांदती साधक मुनिजन. चित्रकूट हेच तपोवन, एक नांदती साधक मुनिजन. सखे जानकी करी अवलोकन, सखे जानकी करी अवलोकन. ही निसर्ग शोभा भुलवी दीप्ती, ही निसर्ग शोभा भुलवी दीप्ती. या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. शाखा शाखा वरी मोहळे, मधत्यांच्यातील खाली निथळे. शाखा शाखा वरी मोहळे, मधत्यांच्यातील खाली निथळे. मन संजीवक अमृत सगळे, मन संजीवक अमृत सगळे. ठेविती मक्षिका भरून गटी, ठेविती मक्षिका भरून गटी. या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. जानकीसाठी लतिका कलिका, तुझिया माझ्या भक्ष सायका.
जानकी साठी लतिका कलिका तुझिया माशा भक्ष्यसायका उभयला बरे मनात एका उभयला बरे मनात एका पोचलो एक ती शुभ चिकटी पोचलो एक ती शुभ चिकटी या इथे लक्ष्मणा बांधपुटी या इथे लक्ष्मणा बांधपुटी या मंदाकिनीच्या तटनिकटी या मंदाकिनीच्या तटनिकटी या इथे लक्ष्मणा बांधपुटी या इथे लक्ष्मणा बांधपुटी. प्रभू रामचंद्र की जय. रामांची आज्ञा झाली आणि लक्ष्मणाने त्या ठिकाणी कुटी तयार केली. हे तिघंजण आता त्या कुटीमध्ये राहायला लागलेले आहेत आणि आता तिथं ते स्थिरावतात. आता आपल्याला अयोध्येत जायचं आहे, कारण आपण अयोध्या सोडली. सुमंताने रथामधनं यांना आणून सोडले आणि सुमंत परत गेलेले आहे. आता तिकडं काय काय झाले ते आपल्याला बघायचं आहे. चित्रकूट पर्वतावर हे आले, त्यांनी कुटी बांधली आहे. पण सुमंत या तिघांनाही सोडून जेव्हा परत गेलाय त्या दशरथ राजा अगदी पाखरासारखी वाट बघतोय की सुमंत कधी येईल आणि काय सांगेल. कारण सुमंताला त्यांनी सांगितलं होतं की थोडंसं फिरवून घेऊन ये परत, पण अगदीच नाही झालं तर निदान सीतेला तरी परत घेऊन ये. पण सुमंत परत आलाय आणि सुमंत स्वतःच इतका भावनावश झालाय आणि तो असं सांगतोय की मला एकटंच यावं लागलेलं आहे, रिकामा रथ घेऊन मला एकटं परत यावं लागलेलं आहे. वाईट वाटते सुमंताला की सीताबाईंना मी खूप विनंती केली पण सीता काही आलेली नाही, त्यामुळे मला मोकळा रथ घेऊन यावं लागलेलं आहे. अगदीच दशरथ राजा हा शोकाकुलच आहे. त्याच्यात आता सुमंत परत आल्यानंतर तर दुःखामध्ये आणखीन भर पडलेली आणि डोळ्यापुढं सगळं चित्र दिसतंय की आपली कोळी मुलं दोन आणि ही कुलवधू हे सगळेजण आता अरण्यामध्ये गेलेले आहेत. ते डोळ्यापुढे चित्र दिसतंय आणि दशरथ राजा आता इतका अवस्था अशा की झाली की तिनं तिथल्या तिथंच त्याच ठिकाणी दशरथ राजाने प्राण सोडलेले. दशरथ राजा आता कौशल्याच्या महालामध्ये जवळ सुमित्रा आहे, उर्मिला आहे, त्या तिघींच्या तिथं त्या आहेत आणि त्यावेळेला दशरथ राजाने प्राण सोडलेले. तिघींची अवस्था कशी आहे बघा तुम्ही की आधी पुत्रविरह झालेला आहे दोघींना आणि आता पतिविरह झालेला आहे. अत्यंत शोकाकुल अशी अवस्था आहे. हे दशरथ राजाने देहत्याग केला आहे ही बातमी कळल्यानंतर वशिष्ठ धावत आलेले आहेत. वशिष्ठ हे कुलगुरू आहेत आणि सगळ्या ह्याची काळजी घेणं आणि सगळ्या एकंदर परिस्थितीचा आवाका घेणं हे वशिष्ठ ऋषींना बरोबर जमलेलं आहे. अतिशय प्रेम आहे अयोध्येवर, अयोध्येच्या जनतेवर ह्या वशिष्ठ मुलींचं अतिशय प्रेम आहे. त्यामुळे ते धावत आलेले आहेत आणि त्यांना आता हे लक्षात येते की आता इथं नेमकं काहीतरी आपण काय करायला पाहिजे. आता परिस्थिती अशी झाली आहे की राजा मृत्यू पावलेला आहे. ज्याला राज्यावर बसवायचं होतं तो आता इथं नाही आहे आणि ज्याच्यासाठी रामाला वनवासात जावं लागलेलं आहे तोही आता इथं नाही. 4 मुलं आहेत पण 4ही मुलं लांब आहेत आणि आता राजा मृत पावलेला आहे. अशा वेळेला राज्यावर अतिक्रमण होण्याची भीती असते. म्हणून शक्यतो असं की कुणालाही कुठल्याही वृत्तात कळायला नको, राजा मृत पावलेला आहे ही बातमी बाहेर फुटायला नको अशी काळजी घ्यायला पाहिजे. हे वशिष्ठ मुलींच्या लक्षात आलेलं आहे. दूरदृष्टी आहे की ही बातमी जर बाहेर पसरली तर काही राजे असे असतात की जे विरोधामध्ये असतात आणि त्यांना ही संधी असते. त्यामुळं शिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की ही बातमी सीतेच्या माहेरी कळली समजा किंवा कौशल्याच्या माहेरी कळली किंवा
कैकेयीच्या माहेरी कळली तर दुफळी वाजण्याची शक्यता. 5 मिनिटात वशिष्ठ मुनीने हा सगळा विचार केलेला आहे आणि त्यांनी ठरवलेलं आहे. त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की ही बातमी बाहेर फुटता कामा नये. राजा दशरथ नाही आहे हे बातमी कुणालाही आता कळता कामा नये. ताबडतोब एक दूत पाठवून भरत आणि शत्रुघ्न यांना घेऊन आलं पाहिजे. आता गंमत बघा अशी आहे की तो काळ त्यावेळेस आहे, रथ पाठवायचा आहे आणि रथातून त्याने घेऊन यायचं आहे. अयोध्येतनं जायचं आहे, केकस दिशी जायचं आहे, तिथनं त्याला घेऊन यायचं आहे. लगेच होणारी गोष्ट नाही आहे ती. जर त्याला यायला तिकडनं यायला रथ पोचायला आणि रथ पुन्हा परत यायला घेऊन यायला बरेच दिवस लागणार आहेत. त्यामुळं वशिष्ठ मुनींनी लगेच ताबडतोब निर्णय घेतलेला आहे की आता भरत शत्रुघ्न परत येईपर्यंत दशरथाचं शव सांभाळून ठेवलं पाहिजे. त्या काळामध्ये आत्ताच्यासारखे बर्फाची वगैरे व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्या काळामध्ये त्यांनी काय केलं, तेलाच्या डोणीमध्ये शव ठेवलेलं आहे की जे 8-15 दिवस सुरक्षित राहू शकेल अशा पद्धतीनं ते ठेवलेलं आहे. आणि दूताला एक सांगितलेलं आहे की फक्त काय करायचं आहे, जाऊन घेऊन यायचं आहे, कुणालाही काहीही बोलायचं नाही. केकस देशाचा राजा त्याला शंकासुद्धा येता कामा नये की असं काही घडलेलं आहे. मग त्याच्यासाठी किती दूरदृष्टी असावी लागते बघा आणि मन किती घट्ट करावं लागतं. त्या राजाला कैकेयीच्या वडिलांच्यासाठी म्हणून नजराणासुद्धा पाठवलं जातं. ही दूरदृष्टी ठेवावी लागते. वेळ प्रसंगी खंबीर राहावं लागतं आणि काही गोष्टींचा निर्णय घ्यावे लागतात. हे सगळे निर्णय आता वशिष्ठ मुनींनी घेतलेले आहेत. कारण आता इथे ह्या सगळ्या बायका आहेत आणि खंबीरपणाने निर्णय घेणारं आता इथं कुणी नाही आहे. ते सगळं काम वशिष्ठ मुनींनी केलेलं आहे. आणि दूतही इतका निष्ठावंत आहे की दूत ताबडतोब केलेलं आहे. त्याने तिथं केकेय देशामध्ये जायला त्याला काही दिवस लागलेले. तिथं पोचल्यानंतर तो गप्प आहे, शांत आहे. इकडं भरताचं कसं झालेलं आहे, अंतःकरणाचं कसं असतं बघा तुम्ही की एकमेकाचं अंतःकरण जिथं प्रेम असतं का नाही, त्या प्रेमाच्या वेळेला तिथं बरोबर एकमेकांचं अंतःकरणाचं एकमेकाला समजत असतं. कुठंतरी काहीतरी लिंकिंग असतं. भरताला स्वप्न पडले आणि भरत शत्रुघ्नाला सांगतोय की मला असं वाईट स्वप्न पडले की आपले पिताश्री महाराजांना कोणीतरी तेलाने आंघोळ घालते, त्यांच्या गळ्यामध्ये लाल फुलांची माळ घातली, खूप कपाळाला बुक्का लावलेला आहे, गुलाब पण उधळलेला आहे आणि त्यामुळं भरत अस्वस्थ झाला. हे सगळं स्वप्न पडल्यामुळं तो अस्वस्थ झाला आणि शत्रुघ्नाला त्याने हे सांगितलंय. तो हे सांगतोय आणि नेमकं रथ ठेवून पोचलेला आहे. आणि मग ते पुन्हा पुन्हा सगळेजण त्याला विचारत आहेत की काय निरोप आहे, काय निरोप आहे. तर निरोप एवढाच आहे की दोघांना घेऊन यायला सांगितलेलं आहे. इतक्या तातडीने का घेऊन यायला सांगितलेलं आहे ते काहीही तो बोलत नाही. निष्ठावंत आहे. दूत जर निष्ठावंत नसेल तर काय होतं, देशाचे जे प्रतिनिधी असतात ते जर निष्ठावंत नसतील, थोड्याशा लाभासाठी जर देशातल्या महत्त्वाच्या बातम्या जर बाहेर जात असतील तर त्याचे परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागते. पण हे त्या काळातले दूत आहेत, निष्ठावंत आहे, काही बोलत नाही, गप्प आहे. किती विचारलं तरी काही बोलत नाही आहे. आणि ताबडतोब घेऊन यायला सांगितले म्हटल्यानंतर दोघंजण रथामध्ये बसलेले आहेत आणि रथापर्यंत ते येत आहेत. आता यायला 8 दिवस लागले. मध्ये वाटेत नदी थांबायचं, स्नान करायचं, पुन्हा रथामध्ये बसायचं, पुन्हा पुढे यायचं, असं करत करत ते आलेले आहेत. संपूर्ण प्रवासामध्ये दूत एक शब्दही बोललेला नाही. त्यामुळे या दोघांना काही अंदाज येत नाही. पण जसं जसं ते अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर अयोध्येतली एकंदर परिस्थिती सगळी बघितली की अयोध्या अत्यंत सुन्न, निराश असं वाटत होतं. माणसं दिसली, माणसं खाली मान घालत होती. हे दोघांना बघितल्यानंतर माणसं मान खाली घालत होती आणि नजर टाळत होती. त्यावेळेला भरताला आणि शत्रुघ्नाला शंका आली की काहीतरी घडलेले नक्की. ज्या अर्थी आपल्याला इतकं घाईने बोलवलं आहे आणि ही उदास अशी ही अयोध्या आहे, त्या काहीतरी घडलेलं आहे. त्यामुळं घाईघाईने भरत
पिताश्रींच्या म्हणजे राजाच्या महालामध्ये गेलेला आहे. तर तिचं राजा नाही आहे. मग मातेच्या महालामध्ये गेलेलं आहे. कैकेयीला तो विचारतो की माते काय झालंय, महाराज कुठे आहेत? तेव्हा कैकेयी सांगते की महाराज गेलेले आहेत, महाराज नाही आहेत आता. तर असं कसं झालं? आणि दशरथ हा भरत म्हणतोय की म्हणजे निदान तुम्ही सगळेजण इथं होतात, राम लक्ष्मण इथं होते, त्यांना सेवेची संधी मिळाली, तुम्ही सगळेजण भाग्यवान आहात, मला मग तुम्ही सेवेची संधी मिळालेली नाही. तर कैकेयी अत्यंत रुक्ष अशा शब्दामध्ये ती सांगते की नाही, राम लक्ष्मणाला सुद्धा संधी मिळालेली नाही आहे, ते त्यावेळेला नव्हतेच इथं, कुठे गेले होते? तर तो वनात गेलेले आहेत. आणि इतक्या वृक्षपणाने निष्ठूरपणाने कैकेयीनं सगळ्या घटना सांगितलेल्या. मग त्याच्यात तिने हेही सांगितले की आपण 2 वर आपले राहिलेले होते आणि ते 2 वर मी आत्ता मागून घेतले आणि रामाला वनवासाला पाठवत सांगितलं आणि त्यामुळे राम वनवासाला गेलेले. आणि ती म्हणते की महाराजांचा मृत्यू काय वृद्धापकाळानं झालेला आहे असं काही नाही आहे. ते सगळं ऐकल्यानंतर भरताला कल्पना आलेली आहे, सगळी काय आहे ही कल्पना आलेली आहे त्याला. आणि त्याला राग आला आईचा आपल्या. त्याला असं वाटतंय की आईला तर तडातडा बोलावं, तारण करावं, पण रामांची आठवण झाली. आणि रामांची आठवण होऊन तो मला तसा विचार करतोय की मी आत्ता जर आईशी कठोर बोललो किंवा आईला काही तारण वगैरे केलं तर ते माझ्या रामांना आवडणार नाही. हे सज्जन माणसाचं, सात्विक माणसाचं हे सामर्थ्य असतं. समोर नसून सुद्धा रामांचा प्रभाव केवढा आहे बघा. ते समोर नाही आहे, पण नुसत्या रामांच्या आठवणीनं दुष्कृत्य टळलेले. भरत गप्प बसलेला आहे, कौशल्याच्या महालामध्ये गेलेला आहे आणि तिथं बघितलं ते ना तर शत्रुघ्नाला हे कळलेलं आहे आणि शत्रुघ्नाला मंथरेचा सगळा पराक्रम हे कळलेला आहे. त्यामुळे शत्रुघ्न लक्ष्मणासारखाच आहे, शीघ्र कोपी आहे. त्यानं त्या मंथरेचे केस पकडलेले आणि तिला केस पकडून तो घेऊन आलेले आहे तिथे आणि तिला मारत घेऊन आलेला आहे. भरताने बघितलं आणि भरताने त्याला थांबवलं. म्हटलं शत्रुघ्न आहे असं करायचं नाही, आपल्या रामांना आपल्या आवडणार नाही. हे रामांचा प्रभाव. केवळ रामांच्या आठवणीने, केवळ रामांच्या शब्दासाठी म्हणून की आपण जर वाईट वागलो तर रामांना आवडणार नाही. राग आलेला आहे पण आपण वाईट वागायचं नाही. असं वागावं माणसाने जगामध्ये की आपला असा काहीतरी प्रभाव आपल्या वागण्याचा असावा की ज्याच्यामुळं बाकीच्यांना वाईट वागायला मन होऊन धाडसच होऊ नये माणसाचं. की नाही आवडणार नाही, आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना आवडणार नाही, हे वाईट वागणं आवडणार नाही, असं कुठंतरी आपला एक दबाव, प्रेमाचा धाक नव्हे, एक प्रेमाचा जर दबाव असेल कधी तर ते होऊ शकतं. ते रामांचं आहे. आणि त्यामुळं तिथं शत्रुघ्नाने पण मग मंत्रीला सोडून दिलेलं आहे. आणि हे सगळं चाललं आहे. वशिष्ठ तिथं आहेतच आणि वशिष्ठांना वेळेचं भान आहे, परिस्थितीचं भान आहे. त्यामुळं वशिष्ठ आता भरताला सांगतायत की भरता आता तुला शोक आवरणं गरजेचं आहे आणि आता तुझ्यापुढे जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याची मी तुला जाणीव करून देतो. आता तुला पहिल्यांदा राजाचा अंत्यसंस्कार करणं भाग आहे आणि अंत्यसंस्कार केल्यानंतर तुला राज्याभिषेक होणंही गरजेचं आहे. राज्याला राजा नाही ही गोष्ट बाहेर कुठेही जाता कामा नये. तर तसं झालं तर कदाचित राज्यावर अतिक्रमण होऊ शकतं आणि म्हणून तुला ताबडतोब हे सगळं तुझं कर्तव्य पार पाडायचं आहे. भरत काही बोललेलं नाही आणि त्याप्रमाणे भरताने अंत्यसंस्कार वगैरे सगळे व्यवस्थित पार पाडलेले आहेत. पुन्हा उदक शांत वगैरे सगळं हे झालेलं आहे. आणि आता इकडं सगळ्यांनी राज्याभिषेकाची तयारी पण केली. भरत काहीच बोललेलं नाही पण राज्याभिषेकाची तयारी केली कारण लवकरात लवकर राज्याभिषेक होणं गरजेचं आहे. आणि उदक शांत वगैरे सगळं झाल्यानंतर भरताने सगळ्या मंत्रीगणांना बोलवलेलं आहे, काही नगरवासियांना बोलवलेलं आहे, वशिष्ठ मुनी पण आहे आणि त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे लोक हो, राज्यावर बसण्याचा अधिकार
हा फक्त रामांचाच आहे. रामांच्या शिवाय दुसरं कोणीही राज्यसिंहासनावर बसू शकत नाही. तेव्हा मी रामाला आणायला मी बाहेर पडणार आहे, मी रामाला घेऊन येणार आहे. रामाच्या ऐवजी मी वनवास भोगेन, पण मी रामांना घेऊन येईन आणि राज्याभिषेक रामांना मी करायला लावेन. तर मी आता निघणार आहे, तुम्ही माझ्याबरोबर कोण कोण येणार आहात तेच म्हणजे सांगा, मी आता निघणार आहे. असं सांगितल्यानंतर वशिष्ठांनी हे सगळं ऐकलं आणि वशिष्ठ म्हणले, भरता तू धन्य आहेस म्हणले. ही रघुकुलाची रीत काय आहे, रघुवंशामध्ये प्रत्येक जण किती जबाबदारीनं वागणारा आहे, किती व्यवस्थित वागणारा आहे. वशिष्ठ मुनी धन्य झाले. म्हणले भरता तू धन्य आहेस म्हणले, तुझ्यापुढं काहीही बोलू शकत नाही पुढे. आता भरतानेच निर्णय घेतलाय म्हणल्यानंतर सगळे निघालेले आहेत. भरत, हत्ती, घोडे सगळं निघाले आणि रामांना, कारण सगळ्यांना असं वाटते रामांना भेटायचं आहे. त्यामुळे मग तिन्ही माता आहेत, मंत्री आहेत, वशिष्ठ आहेत, अरुंधती आहेत, सगळेजण निघालेले आणि रामांना आणण्यासाठी म्हणून जसं रामांना जाताना पहिल्यांदा काय लागलं तर शृंगवेरपूर लागलं, तसं हे सुद्धा सगळेजण पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा त्यांना पहिल्यांदा शृंगवेरपूर लागलेलं आहे. त्याच मार्गाने जातात. तो शृंगवेरपूरचा निषाद राजा, त्याला लगेच कळलं की भरत येतोय, लवाजम्यासह येतोय म्हणल्यानंतर त्यानं लगेच ताबडतोब आपले अनुयायी जमा केले, सैन्य तयार केले. त्याला असं वाटलं की हा भरत ज्या अर्थी जातोय का नाही, तेव्हा तो निश्चितपणाने रामाला अनुशासन, म्हणजे रामाला आता तो मारायचं आणि आपण निष्ठंक राज्य भोगायचं, अशासाठीच भरत निघालेलं आहे. एवढं सगळं सैन्य वगैरे घेऊन नमाजवाब घेऊन निघालेलं आहे, त्या अर्थी भरताचा उद्देश तोच आहे. हे त्याच्या लक्षात आले, त्याला सगळं जमवलेलं आहे आणि तो सामोरा गेलेला आहे की आता भरताला पुढे जाऊच द्यायचं नाही, आपण भरताला परत पाठवायचं, रामांचं संरक्षण करायचं. आणि ते मग सगळेजण पुढे आलेले, समोरासमोर आलेले आहेत आणि सुमंत हळूच सांगतायत भरताला की ह्या निषादाचं, गुहकाचं रामावर अतिशय प्रेम आहे. हे कळल्यानंतर भरत लगेच पुढं गेलेलं आहे आणि त्यानं जाऊन त्या गुहकाला नमस्कार करायला लागले. बघा, राजकुमार आहे तो गुहक, म्हणजे ते मांडलिक राजा आहे तो दशरथाचा, पण पुढे जाऊन तिने नमस्कार केला आणि तो सांगतोय, हात जोडून म्हणतोय की गुहका म्हणजे मी तुला कितीही जरी विनवून सांगितलं आणि किती पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तुला पटणार नाही, पण मी खरंच रामांना आणायसाठी निघालेलो आहे. तू पाहिजे तर कौशल्या मातेला विचार, वशिष्ठ मुनींना विचार, मी त्यासाठी निघालेलो आहे, मी त्यांच्याशी लढण्यासाठी निघालेलो नाही आहे. आणि एकंदर त्याचा भरताचा आविर्भाव बघून आणि तळमळ बघून निषादाच्या लक्षात आलं आणि मग निषादाने त्याला भरताला नमस्कार केल्याबरोबर भरताने निषादाला उचलून घेतलेलं आहे आणि दोघांचे पटलं, एकमेकांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला. आणि मग निषाद सगळ्यांना घेऊन गेलेले, एवढी मोठी सगळी लोक सगळी जाणार आहेत, त्यांच्या जेवणा खाण्याची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे, ती सगळी निषादाने केलेली आहे. आणि मग भरत सांगतोय असं की आम्हाला तू मार्ग सांगायचा, आम्ही कोणत्या मार्गाने जावं आणि कशा पद्धतीने आम्हाला राम कुठं भेटतील हे तू सांग. तर मग आणि आम्हाला जायची व्यवस्था कर आमची. मग गुहकाने 500 नावा तयार करून दिलेले. ह्या 500 नावामुळं सगळेजण त्या नावांमध्ये बसून नदीपार, गंगापार झालेले. बरोबर आहेच तुमचं सगळ्यांचं. आणि हे सगळेजण गंगेपार जर गेलेले आहेत आणि त्यांनाही पहिल्यांदा भरद्वाज ऋषींचा आश्रम लागलेला आहे. कारण गोप होताच त्यांनी सांगितलेच आहे की राम इथं येऊन गेलेले आहेत. आता सगळं मार्ग क्लिअर झालेलं आहे, सगळं कळलेलं आहे आता की कुठं आपल्याला जायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं कळलेलं आहे. आणि मग सगळेजण त्या चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी आलेले आहेत. रथ आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत आणि हे सगळेजण आहेत. धुरळा उडतोय आणि चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी हे सगळे, अयोध्येचा जो रथ आहे तो पुढे आहे सगळ्यात आणि तिथं त्या रथाला अयोध्येचा झेंडाही लागला.
ध्वज लावलेला आहे तिथं अयोध्येचा. इकडे पर्वतावर चित्रकूट पर्वतावर रामाच्या आणि लक्ष्मणाच्या लक्षात आलं की खाली जो काही पायथ्याशी जो गोंधळ चाललेला आहे आणि नेमकं काय चाललेलं आहे ते बघायला पाहिजे. कशासाठी कोण इतका काय गोंधळ, म्हणून मग लक्ष्मण तालवृक्ष जो तिथं होता त्या तालवृक्षावर चढून खाली बघण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला दिसलं की अयोध्येचा रथ आहे आणि अयोध्येच्या रथावर अयोध्येचा ध्वज लावलेला आहे. म्हणजे निश्चितपणाने भरत आलेला आहे. आणि जे गोवकाला वाटलं तेच लक्ष्मणाला वाटलेलं की भरत त्यासाठीच आलेलं आहे, रामाचा निपात करून आपण निष्कंक राज्य भोगावं असं साठी म्हणून निश्चितपणाने हा भरत सगळ्यांना घेऊन आलेला आहे. म्हणल्यानंतर लगेच धनुष्यबाण लक्ष्मणाने काढलेला आहे. धनुष्यबाण करून तो झाडावर चढून बसलेला आहे. येईल त्याला मी बाणाने हे करेन. राम समजावून सांगताय की थोडंसं थांब, का आले बरं सगळेजण, भरत का आलाय? मला तर असं वाटतंय की भरत मला भेटण्यासाठी आणि मला परत घेऊन जाण्यासाठी म्हणून आलेलं आहे. दोघांच्यातला एकमेकांच्यातला विश्वास कसा आहे बघ. भरताला रामांच्या विषयीचं प्रेम आणि रामांना भरताविषयीचा विश्वास की तो निश्चितपणाने भरत मला घेऊन जाण्यासाठी आलेले आहे. त्या तू थांब, शांत राहा, तू फक्त इथं कुठेशी थांब, सीताबाई कुटीमध्ये इथलं आहे त्या कुठेशी तू थांब, मी खाली जातो. आणि म्हणून राम पर्वत खाली उतरायला लागले. भरताने सगळ्यांना सांगितले की तुम्ही सगळेजण इथंच थांबा. आता बघा एवढा मोठा पर्वत आहे, इथून तिथून पसरलेला सगळा पर्वत आहे, तिथं हे कुठं असतील, त्यांची झोपडी केवढीशी असेल, किती लहान असेल, शोधायचं कसं? एवढ्या मोठ्या पर्वतावर रामाने इथं निवास केलेला आहे, त्यांची झोपडी नेमकी कुठे आहेत, कसं कोणत्या दिशेने जावं हे भरत विचार करतोय. आणि म्हणून तो सुद्धा अंदाज घेतो, वृक्षावर चढून वर बघतोय आणि त्याला असं लक्षात आलं की एका झाडावर वल्कलं वाळत घातलेली आहेत. म्हणजे आणि खाली तटाला पायथ्याशी मंदाकिनी वाहते. तो काळ आहे, आठवून बघायला लक्षात. आता आपल्याला कसं आहे, गुगल असतं आपल्या गाडीत बसलं की लगेच गुगल बाईला सांगायचं अमुक ठिकाणी घेऊन जा, गुगल बाई बरोबर घेऊन पोचवते तुम्हाला. तो काळ असा आहे, काहीच नाही तुम्हाला कोणी सांगायला सुचवायला मार्ग सांगायला कोणी नाही आहे. त्यामुळं कसं शोधायचं तर असं शोधलेलं की ज्या अर्थी तिथं वल्कलं वाळत घातलेले आहेत त्या अर्थी मार्ग दिसावा म्हणून. कारण लक्ष्मण रोज पाणी आणायला खाली येत असणार, नदी मंदाकिनीचं पाणी घेऊन जायचं, उतरल्यानंतर मार्ग कळला पाहिजे ना, नेमकं कुठं आल्यावर खाली पण पुन्हा परत जाताना मार्ग कळला पाहिजे ना. म्हणून ती वल्कलं वाळत घातली असावी. आणि ज्या अर्थी तिथं वल्कलं वाळत घातलेली आहे त्या अर्थी निश्चितपणाने तिथं राम आहेत अंदाज काढला. आणि मग भरताने सांगितलं की तुम्ही सगळे इथंच थांबा, मी बघून येतो. म्हणून इतकं सुंदर दृश्य आहे ते की भरत पर्वत चढतोय, राम खाली उतरत आहे आणि भरत इतक्या वेगाने प्रेमाने बराबर वर येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि राम खाली उतरून बघतात. दोघांची नजरानजर झाली. भरताला राम दिसले आणि एखाद्या आईकडं ओढ घ्यावी अशा इतक्या ओढीने राम भरत इतके पळस सुटलेले आहे आणि रामा म्हणून हात मारलेले आणि जाऊन रामाच्या पायाशी लोळण घेतलेले. अश्रूंचा पूर वाहतो. रामाचे चरण भरताच्या अश्रूंनी धुवून निघालेले. काय प्रेम असेल, काय हे असेल, ही जी भरतभेट आहे की नाही, ही भरतभेट प्रसिद्ध आहे. आम्हाला शाळेत असताना 2री-3रीत असताना धडा असायचा भरतभेट. इतक्या लहान वयामध्ये त्यावेळेपासून आम्ही भरतभेट ऐकतो. आणि आता मात्र बघा धडे शाळेतले जे मराठी शाळेतले धडे आहेत त्याच्यात हे धडे घालायचे नाही, असलं यातलं काही सांगायचं नाही. कळतंच का मला? इंग्लिश मिडियममधला काही प्रश्नच नाही की मराठी मिडियमच्या शाळांना सुद्धा हे सांगायचं नाही. कसं कळणार आहे इतिहास आमचा आणि हा भाव कसा निर्माण होणार आहे? श्रावण बाळाची गोष्ट ज्या पद्धतीने सांगितली जायची की नाही ती गोष्ट ऐकताना डोळ्याचं घरघर पाणी व्हायचं मुलांच्या सुद्धा.
पण आता गंमत अशी आहे, घडलेली गोष्ट सांगते. माझाच नातू लहान होता, सिंगापूरला, म्हणजे इंग्लिश मिडियम, प्रश्नच नाही काही. आणि आता त्याला गोष्ट सांगायला मी बसते आणि श्रावणबाळाची गोष्ट सांगते. माझ्या मुलालाही पहिल्यांदा मी सांगितली होती. माझ्या मुलाला जेव्हा मी सांगितली त्यावेळेला तो असाच इतका भावविशेष झालेला आहे, डोळ्यातलं पाणी वाहत आहे, तिची अवस्था. आणि आता नातवाला सांगायला लागली तर त्याला लवकर आधी मराठी कळेल आणि त्याच्या ठिकाणी भावच निर्माण होईल. ही परिस्थिती. शेवटी कुठलीही गोष्ट कळायची जर असेल तर तो भाव निर्माण झाल्याशिवाय कळत नाही. म्हणून एकमेकांचा भाव एकमेकांना कळण्यासाठी म्हणून सुद्धा, म्हणून समर्थांचे ओवी मी नेहमी सांगते की जीव जीवात घाला आणि आत्मा आत्म्यात मिसळा. तुम्हाला आम्हाला जर एकत्र यायचं असेल तर एकमेकांच्या मनातलं जर जाणून घ्यायचं असेल तर अंतःकरणात शिरलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी भाषा हेच माध्यम आहे. आणि मराठी भाषा ही मातृभाषा आहे. कितीही जरी आपण इतर भाषा शिकलो कधी तरी मातृभाषेशिवाय पर्याय नाही आहे. भाव व्यक्त होत नाही. इतर भाषा तुम्ही संवाद साधू शकता, पण जो भाव आहे ना तो भाव व्यक्त होऊ शकत नाही. आता हा दोघांची भेट झालेली आहे आणि रामांनी अगदी मुलाला उचलून घ्यावं अशा पद्धतीने भरताला उठवलेलं आहे, आलिंगन दिलेलं आहे. थोडा भावना वेग कमी झाल्यानंतर मग राम भरताला बरोबर घेऊन गेलेले आहेत आणि या पर्णकुटीच्या तिथे एक शिळा होती. त्या शिळेवर दोघंजणं बसलेले आहेत आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये इतक्या मधल्या काळात भेट नाही आहे. तर थोडंसं संवाद पहिल्यांदा रामांनी विचारलं की भरता आपले तात कसे आहेत. तेव्हा भरत सांगतोय की आपले तात जाऊन खूप दिवस झाले. त्याचाही रामांना धक्का बसलेला आहे की ज्यांच्यासाठी म्हणून, ज्यांच्या वचनासाठी म्हणून आपण बाहेर पडलो त्यांना हेच कसं सुख सहन करावं लागलेलं, दुःख झालेलं आहे. दोघांचा संवाद थोडासा झालेला आहे, दोघं एकत्र बसलेले. तोपर्यंत हे सगळे हळूहळू सगळे खाली जे थांबलेले होते ते सगळे आता पर्वतावर आलेले. अंदाज घेतला त्यांनी ज्या अर्थी भरत गेलाय आणि त्यांची भेट झालेली त्या अर्थी सगळेजण तिन्ही माता, वशिष्ठ, अरुंधती, मंत्री सगळे वर आलेले. वशिष्ठ दिसल्याबरोबर रामाने वशिष्ठांना नमस्कार केले आणि वशिष्ठांनी रामाला उचलून घेतलेले आणि आलिंगन दिलेलं. आणि ही जी वशिष्ठांची आणि रामाची जी भेट झाली ही गुरु शिष्याची भेट आहे. ही गुरु शिष्याची भेट, तो गुहक आहे ना बरोबर, तो गुहक बरोबर आहे, तो लांबून बघतोय आणि तो अतिशय भावनाप्रधान आहे. पण त्याला हे माहिती की आपण खालच्या समाजातले आहोत, आपण कोळी आहोत. त्यामुळे तो लांब उभा राहून या दोघांच्यातली भेट बघतोय आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहतात ही भेट बघून. आणि वशिष्ठांचं तिकडं लक्ष गेलं. रामाला आलिंगन दिलेलं आहे, रामाशी भेटत आहेत आणि त्या गुहकाला बघितल्याबरोबर वशिष्ठ धावत गेलेले आहेत आणि धावत जाऊन त्यांनी गुहकाला आपल्याजवळ बोलवलेलं आहे, आपल्या जवळ घेतलेलं आहे आणि खाली वाकून त्याला आपल्या जवळ बोलवून त्याला आलिंगन दिलेलं आहे. एका कवीने वर्णन केलंय, म्हणजे वशिष्ठांनी जणू काही लोळत असलेलं प्रेम गोळा करतायत अशी अवस्था आहे. म्हणजे तो गुहक इतका लीन झालेला आहे आणि आपला अधिकार त्याला माहिती असल्यामुळं तो लांबून येत होतो. पण वशिष्ठांनी त्याला जवळ बोलवून घेतलेलं आहे. कुठलाही भेदभाव इथं राहिलेला नाही. श्रीमंत गरीब तर नाहीच नाही, पण उच्च नीच वगैरे ह्यातला काहीही भेदभाव राहिलेला नाही. त्या दोघांच्या भेटीतनं हे आपल्याला शिकायचं आहे. रामायण मी पहिल्या दिवसापासून जे सांगते की नाही की रामायणातल्या कथा सगळ्यांनाच माहिती आहेत, पण त्यातनं काय शिकायचं आहे, काय घ्यायचं आहे, काय धडा घ्यायचा आहे हे शिकायचं आहे. की वशिष्ठ मुनी आहेत, ज्ञानी आहेत, वेदज्ञ आहेत, पण त्यांनी त्या गुहकाला जवळ घेतलेल्या हात खाली वाकून उठवलेलं आहे आणि त्याला आलिंगन दिलेलं आहे हे शिकायचं. कशाला भेदभाव बाळगायचा. आपल्या घरापुरता ठीक आहे, पण बाहेर एकत्र आल्यानंतर हे सगळेजण एक आहेत. कारण का तर आत्मा आत्म्यात मिसळावं म्हणून समर्थाने सांगितलेलं आहे. त्या परमेश्वराचे सगळे लेकरं आहेत. त्यामुळं जितकं करून असं वागता येईल की शक्यतो भेदभाव कमी करता येते तितकं कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सगळ्यांच्या भेटी झाल्या, माताही सगळ्या भेटलेल्या आहेत. कैकेयी माता
तिला आता पश्चाताप झालेला आहे. हे सगळं एवढं घडल्यानंतर ती रामांच्यापाशी ही दीन झालेली आहे आणि ती क्षमा मागते रामांची, माझं खूप चुकलं. आणि रामही भरताला सांगतात की भरता कोणीही याच्यात दोषी नाही. आईला दोष देऊ नकोस, मातेला दोष देऊ नकोस. हे घडायचंच होतं. नियतीचा हा भाग आहे. हे नियतीने घडवून आणलेलं आहे. त्याच्याकडे अलिप्तपणाने बघूया. मातेला दोष देऊ नकोस. सगळेजण तिथं राहिलेले आहेत. या चित्रकूट पर्वतावर सगळ्यांनी थोडंसं वास्तव्य केलेलं आहे. एकमेकांच्यातला संवाद झालेला आहे. आणि मग आता भरत काय सांगतोय की रामा, मी तुम्हाला न्यायला आलेलो, त्यासाठी मी आलो आणि तुम्हाला खाली यायलाच पाहिजे अयोध्येमध्ये. तर राम म्हटले, मी वचनबद्ध आहे. मी पित्याला दिलेलं वचन मोडणार नाही. तर मी हा वनवास भोगतो. 14 वर्ष तुमच्या ऐवजी मी वनात राहतो आणि रामा, तुम्ही या सगळ्यांच्या बरोबर जा आणि राज्याभिषेक करून घ्या. पण राम ऐकायला तयार नाही आहे. भरत आणखीन एक सुचवतोय की इथंच राज्याभिषेक करा. या चित्रकूट पर्वतावरच रामांना राज्याभिषेक करा आणि राजा म्हणून मिरवत खाली घेऊन जा. पण राम ठाम आहे. राम ऐकायला तयार नाही आहे. आणि भरत हट्ट धरून बसलेला आहे की तुम्ही हो म्हणल्याशिवाय, तुम्ही अयोध्येमध्ये आल्याशिवाय मी इथनं हलणार नाही. आता एक कोड सोडवायचं कसं? दोघंही नाही. आत्ताच्या काळात बघितलं तर आत्ताच्या काळात काय अवस्था आहे? प्रत्येक माझी जमीन माझी आहे. हा भाऊ म्हणते जमीन माझी आहे, तो भाऊ म्हणते जमीन माझी आहे. भांडतायत, कोर्ट कचेऱ्या करतायत, एकमेकांचं खून करतायत जमिनीच्या एका तुकड्यासाठी. आणि इथं भांडण काय चाललंय? भरत म्हणते राज्य तुझं आहे, राम म्हणतायत राज्य तुझं आहे. हा त्रेतायुगातला कलियुगातला हा फरक आहे. म्हणून पुन्हा पुन्हा रामकथा सगळीकडं आज जी म्हटली जाते, सांगितली जाते, त्याचं कारण हे आहे की महत्त्व लोकांना सुद्धा कळायला लागलेलं की कलियुगामध्ये त्रेतायुगातल्या रामाची कथा अत्यंत आवश्यक आहे. आता हे दोघं जण असे हातून बसलेत पडल्यानंतर शेवटी वशिष्ठ मुनी पुढे आले आणि जनक राजा आपल्या पत्नीसह चित्रकूट पर्वतावर आलेले. बघा, लक्षात घ्या की जनक राजाला एक कळले की राम वनवासाला गेलेले आहेत, आपली सीताई वनवासामध्ये गेलेली आहे. पण म्हणून ते अयोध्येमध्ये गेलेले नाही आहेत आणि अयोध्येमध्ये जाऊन त्यांनी कुणाला दोष दिलेला नाही, कैकेयीला दोष दिलेला नाही किंवा तिथं जाऊन लुडबुड केलेली नाही, खळबळ माजवलेली नाही. असं घडतं की नाही की असा एक निर्णय जो घेतलेला आहे, किती संयम प्रत्येकाचा आहे बघा तुम्ही. जनक राजाच्या बाबतीत तर असं म्हटलं जातं की जनक राजा हा एक पाय भोगात आणि एक पाय त्यागात. एक पाय भोगात आणि एक पाय त्यागात म्हणजे काय? तो राजा आहे, सम्राट आहे, त्यामुळं सगळं वैभव त्याच्या पायाशी आहे, पण तरी सुद्धा तो तितकाच विरक्त आहे. जनक राजाचं हे वैशिष्ट्य आहे, जितक्या वैभवामध्ये आहे तितकाच विरक्त आहे. आणि जनक राजाचे गुरु कोण आहेत? जनक राजाचे गुरु अष्टावक्र आहेत. आणि शिष्य कोण आहेत जनक राजाचे? शुकमुनी आहेत. काय ही माणसं काय ह्याची आहेत बघा, ताकदीची. शुकमुनी, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचं वर्णन करतो आपण, असे शुकमुनी आहेत. आणि ते जनक राजाचे शिष्य आहेत आणि अष्टावक्रासारखे हे त्यांचे गुरु आहेत. असा जनक राजा आहे आणि तो राज्य सांभाळतोय, पण अत्यंत अलिप्तपणाने, कुठेही गुंतलेला नाही, पण राज्य व्यवस्थित सांभाळतोय. तो आत्तापर्यंत त्याने लक्ष दिलेलं नव्हतं, आत्तापर्यंत बातमी गेली नसेल असं नाही, पण जनक राजा आता आपल्या पत्नीला घेऊन चित्रकूट पर्वतावर तिथे आलेले आहेत आणि सगळं ते पाहतायत, ऐकतायत. आणि मग आता वशिष्ठ मुनी आणि जनक राजा भरताला समजून सांगतात. जनक राजा असं म्हणतोय की भरता, तू रामांना गुरु मानतोस की नाही? मग जर रामांना तू गुरु मानतोस तर रामांची इच्छा प्रमाण मानणं हे तुझं कर्तव्य आहे. रामांची इच्छा प्रमाण मानली पाहिजे, कारण ते तुझे गुरु आहेत. वशिष्ठांनी पण तेच सांगितलं
की नियतीने जे काही ठरवलेलं आहे त्या नियतीच्या आड तुम्ही येऊ नका. रामांच्याकडनं काहीतरी कार्य घडवून यायचं आहे, पुढं काहीतरी नियोजन आहे, त्यासाठी हे सगळं घडलेलं आहे. तर या नियतीच्या आपण आड यायचं नाही आहे. रामांची जी इच्छा आहे त्याप्रमाणेच होऊ दे. भरता तू राज्य कर. आता नाईला झालं भरताचं की आता राम येणार नाही ते निश्चित झालं आणि आता आपल्याला जायचं आहे, राज्य करायचं. दैवजात म्हणायचं का? हो म्हणावी. छान छान. तुमचं वाक्य पुरं होऊ दे. हा? वाक्य पुरं होऊ दे. राम भरताला कसे समजावून सांगतो? नाही नाही, तुम्ही म्हणा, मी सांगतो. तर तुमचं अर्धवट वाक्य नको. नाही, नाही. आणि आम्ही दोघं मिळून दोघं बहीण भाऊ ठरवून आले तर आज दुपारी हे बहीण भावाचं प्रेम बघण्यासारखं आहे. आम्ही प्रॅक्टिस करून आलोय, पण शब्द बघा, भाव बघा आणि स्वर बघू नका. कृपया. मी तर पहिल्यांदाच काम करतो. ते सगळे लहान मुलं. असं धरून धरून आलं. सेवा आहे ना, सेवाभावानेच मिळाली. पण ह्याच्यात पूर्ण जीवनाची फिलॉसॉफी, पूर्ण जीवनाचं रहस्य त्यांनी सांगितलेलं आहे या गाण्यामध्ये. तर आपण शब्द पाहूया, अर्थ पाहूया. अर्थ पाहूया. जुने काय? बाबूजींचं गाणं आहे, किती अवघड आहे. अरे म्हणायला वाटतं की बाबा दुपारभर आमची गेली याच्यात बाबूजींना स्मरण करत करत. दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा माय कैकई ना दोषी नवे दोषी तात राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. अंत उन्नती सात कोणी या जगात सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत वियोगार्थ मिलन होते नेम नाशकाचा पराधीन आहे जगती प्रमाणवाचा दोष ना कुणाचा. जीवासवे जन्मे मृत्यू दोष जन्मजात जिसे भासते ते सारे विश्वनाशवंत काय शोक कैसी वेड्या स्वप्नीच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. सात स्वर्गवासी झाले बंधू ये वनात अतर्क्यदान झाले का तरी अकस्मात मरण कल्पनेची थांबे तर्क जाण त्यांचा पराधीन नाही
आकारे कोणी जीवनात वर्धमान तेरे चाले मार्ग विषयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. दोन होते सागरात भेट एक लाट तोडी लोका पुन्हा नाही पाठ क्षणिक देवी आहे बाळा वेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. नको आसू ढाळून पूजलोचनास. नको आसू ढाळून पूजलोचनास. तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत होतो राजा रंगभूमीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. नको आग्रहाने मजसी यतौष व्यर्थ पितृवचन पाळून डोळे ओले कृतार्थ मुकुट कवच धारण करिका वेश तापसाचा पराधीन आहे जगती मानवाचा दोष ना कुणाचा. संपल्या विनाही वर्षे तुझोतरी चार. संपल्या विनाही वर्षे तुझोतरी चार. अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार. सत्य हे त्रिवार. सत्य हे त्रिवार. तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनात प्रेम भाव तुमचा माझ्या जागता माग अयोध्या पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. आईने सांगितलं ना, आताची आईची परिस्थिती सांगितलं ना, घराघरामध्ये भाऊ भांडतायत म्हणून. घराघरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये तुम्ही बघा जागांच्या किमती अशा वाढल्या आणि त्या घरामध्ये भाऊ भांडतायत. कुठे हे भाऊ होते आदर्श. किती सुंदर, खूप सुंदर सांगता येईल. सगळ्यांना भावना वश करून गेले, स्वतःही त्या भावनावर राहिले
आणि हे अगदी नॅचरल आहे. तर हे शब्द सगळे असे आहेत, अनुभव प्रत्येकाचे आहेत, वैयक्तिक अनुभव प्रत्येकाचे काही आहेत प्रत्येकाचं. त्यामुळे हे शब्द जे आहेत ना गदिमांचे, जसं रामायण अजरामर झालं तसं गदिमांचे शब्दसुद्धा अजरामर झालेले आहेत. हा येणं तोटे. कालच खरं मी हा प्रसंग आलेला, पण बरोबर आजच झाला ना, आता त्यांनी भरताला समजावून सांगितलं. बरोबर. आता भरताला सांगितलंय की नाही, आता राम परत येणार नाही, येत नाही, निश्चित झाले. आणि आता भरत असं म्हणतोय की तुम्ही जर येणारच नाहीये तर तुमच्या पादुका मला द्या. मी राज्यकारभार बघेन, पण रामांचं राज्य म्हणून मी राज्यकारभार बघेन आणि पादुका सिंहासनावर ठेवून मी राज्यकारभार करेन. आणि आणखीन एक गोष्ट भरताने सांगितली की 14 वर्षाचा वनवास आहे. 14 वर्षापेक्षा एक दिवस जरी जास्त झाला तुम्हाला अयोध्येमध्ये यायला तर मी अग्निकाष्ठ भक्षण करेन. पूर्वीची भाषा आहे ही. अग्निकाष्ठ भक्षण करणं म्हणजे मी स्वतःला संपवेन असा त्याचा अर्थ. 2 गोष्टी भरताने रामांना अगदी बजावून सांगितलेल्या आहेत की तुमच्या पादुका मला द्या आणि 14 वर्ष पूर्ण होता तुम्ही अयोध्येमध्ये आलेलं असलं पाहिजे असं सांगून नाईलाजाने भरताने त्या पादुका घेतल्यात, मस्तकाला लावलेल्या आहेत आणि आता सगळेजण खाली उतरतात. त्या पादुका रथामध्ये ठेवलेल्या आहेत आणि भरताने सांगितले की छत्रचामर त्याच्यावर ढाळा. त्या पादुकांवर छत्रचामर ढाळायला सांगितलेले आहे आणि भरत स्वतः अनवाणी निघालेला आहे. काय प्रेम आहे, काय त्याग आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. सगळेजण परत निघालेले आहेत, सगळेजण अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि अयोध्येमध्ये आल्यानंतर परत एकदा भरताने सगळ्यांना परत बोलवलेलं आहे आणि सगळ्यांना सांगितलेलं आहे की राम आलेले नाही, आता राज्यकारभार करणं हा माझा स्वधर्म आहे. कारण जी आज्ञा मला झालेली आहे त्याप्रमाणे मला वागणं भाग आहे. त्यामुळं मी राज्यकारभार करेन, पण मी राजवाड्यात राहणार नाही. राजवाड्यात न राहता मी नंदीग्राम म्हणून जे जवळ जे अयोध्येच्या एक 2-3 किलोमीटरवर ते गाव आहे, त्या नंदीग्राममध्ये मी राहीन आणि तिथं राहून मी सगळा राज्यकारभार बघेन. पादुका सिंहासनावर असतील त्याप्रमाणे भरत नंदीग्राममध्ये राहायला गेलेलं आहे. तिथं जमिनीवर झोपायचं, कंदमुळं खायची आणि असं व्रतस्थ जीवन हे भरताने चालू केलेलं आहे. शत्रुघ्न सुद्धा त्याच्याबरोबर तसाच पद्धतीने व्रतस्थ राहिलेला आहे. भरताने 14 वर्ष उत्तम राज्य सांभाळलेलं आहे. कुठंही त्यानं काही म्हणजे कसं हे लक्षात घ्या की प्रत्येक वेळेला जो स्वधर्म आहे ना तो स्वधर्म प्रत्येकाने आपला सांभाळायचा आहे. त्यानं सांगितलं होतं रामाचं राज्य आहे, पण नाही झालं ना. आता काय झालं की हा राज्यकारभार तर मलाच सांभाळायचा आहे म्हणल्यानंतर तितक्या निष्ठेने आणि तितक्या ताकदीने भरताने 14 वर्ष राज्यकारभार केलेला आहे. पण त्याच पद्धतीने केलेलं आहे. सिंहासनावर पादुका ठेवून त्यांना राज्यकारभार केले. आता आपल्याला परत चित्रकूट पर्वतावर जायचं आहे, कारण हे सगळेजण येऊन गेलेले आहेत. हत्ती, घोडे, रथ हे सगळं आणि इतकी माणसं सगळी त्या चित्रकूट पर्वतावर येऊन गेल्यानंतर आता अशी अवस्था झाली, ज्यावेळेला ते राहायला आले त्याला अत्यंत पवित्र अशा प्रकारचं वातावरण होतं, निसर्गरम्य अशा प्रकारचं वातावरण होतं. पण आता हे रथ, हत्ती, घोडे सगळे येऊन गेल्यानंतर त्या घोड्यांची नीर वगैरे सगळी इतकी माणसं येऊन गेलेली आहेत. त्या सगळ्या माणसांमुळं आता हा परिसर सगळा मलिन झालेला आहे, त्यातलं पावित्र्य कमी झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, अगस्त्य ऋषींनी सांगितलं होतं की रामा आता तुम्ही इथं राहू नका. सगळे जे ऋषी आहेत ना त्या काळातल्या सगळ्या ऋषींनी राम पुढं कसे जातील दक्षिणेच्या दृष्टीने हे बघितलेलं आहे. आणि जे ईश्वरी नियोजन आहे त्या ईश्वरी नियोजनाला साथ देण्याचं काम हे सगळ्या ऋषींनी केलेलं आहे. त्यांना माहिती आहे की राम आता हळूहळू दक्षिणेकडे जायला हवे, लंकेकडे जायला हवे आणि त्या दृष्टीने ते नियोजन सगळ्या ऋषींनी तशी पद्धतीनं मदतही केलेली आहे, साथही दिलेली आहे, अस्त्र शस्त्र ती पण पुरवलेली आहेत आणि आशीर्वादही भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत.
आता अगस्तीने काय सांगितलं की आता जर रामा तुम्ही इथं राहिला तर काय होईल. सगळ्यांनाच कळलंय की राम चित्रकूट पर्वतावर आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा लोक तुम्हाला भेटायला येतील, राक्षसांनाही कळेल. त्यामुळं आता तुम्ही इथं राहणं हे उचित नाही आहे आणि परिसरही सगळ्या मलिन झालेला आहे. तेव्हा आता तुम्ही चित्रकूट पर्वतावर न राहता तुम्ही जनस्थानाकडं पंचवटीकडं प्रयाण करा असं अगस्ती मुनींनी सांगितलं होतं. आणि एकंदर परिस्थिती बघून त्या तिघांनी पण असा निर्णय घेतला आहे की आता चित्रकूट पर्वतावर सोडून आता आपण पुढं जायचं आहे. म्हणजे ईश्वरी नियोजनाला साथ देण्याचं काम हे कशा पद्धतीनं झालेलं आहे. आता हे दक्षिणेकडं पुढं चाललेलं आहे. आता कुठं जायचं तर पंचवटीला तुम्ही जाऊन राहा म्हणून पंचवटीला जायला हे निघालेले. जनस्थान आता अरण्यकांड सुरू होतोय बरं का. अयोध्याकांडात संपले आणि अरण्यकांड सुरू होतं. आता जनस्थान म्हणजे पंचवटीकडे जायचं आहे, ते जनस्थान त्याला म्हटलेलं आहे. तर तिकडं जायचं आहे आता. असे ते तिकडं निघालेले आहेत. वाटेत काही काही गोष्टी घडत आहेत. जात असताना प्रवासात असताना वाटेमध्ये त्यांना एक आश्रम लागलेला आहे. अत्री आणि अनुसया यांचा आश्रम त्याला लागलेला आहे. त्याच्या आधी वाटेत एक राक्षस त्याला भेटलेला आहे. तो राक्षस कसा आहे, विराट नावाचा राक्षस आहे. प्रचंड आणि घाणेरडा असा प्रकारचा तो राक्षस आहे. किळस यावी अशा प्रकारचा तो प्रचंड घाणेरडा असा राक्षस आहे. आणि तो राक्षस त्याला वाटेत भेटला आणि ह्या तिघांना बघितल्याबरोबर त्यानं तुम्ही कोण आहात, तापसवेशात पण आहात आणि शस्त्रधारी पण आहात, तुम्ही नेमकी कोण आहात आणि माझ्या या परिसरामध्ये तुम्ही कसे आलात. माझ्या या परिसरामध्ये कुठलेही ऋषी राहू शकत नाही, कुठलेही मुनी थांबू शकत नाही, मी कुणाला इथं राहू देत नाही, तुम्ही इथं कसे आलात असं म्हणून तो त्याला अडवतोय. आणि त्याचं लक्ष सीतेकडे गेलेलं आहे. तो सीतेला पकडण्यासाठी पुढं गेला आहे म्हणल्याबरोबर रामाने त्याच्या भुजा छाटलेल्या आहेत. तरी मग तो त्याच्या पायांचा उपयोग करायला लागलेला आहे आणि रामांना त्रास द्यायला लागले. मग त्याचे पायही छाटलेले आहेत. आणि तो इतका घाणेरडा राक्षस आहे तर सरपटत रामाला गिळण्याचा प्रयत्न केले. सापासारखं सरपटत जाऊन जबडापासून तो इतका भयानक होता की वाटेत येताना तो वाघ, सिंह असे क्रूर प्राणी गिळत आलेले आहे. इतका तो भयानक आहे. आणि आता रामाने जेव्हा भुजा छाटल्या, पाय छाटले, त्यावेळेला आता तो रामांच्याकडे गेलेल्या जबड्यात त्यांना पकडणार एवढ्यात मग त्याने रामाने मुंडकं त्याचं छाटलेलं आहे. आणि असं झाल्याबरोबर एक दिव्य असा प्रकाश तिथं आला पडला आणि त्यातून अत्यंत दिव्य सुरेख असा पुरुष दिव्य वस्त्र धारण केलेला असा त्याच्यातून तो प्रगट झाला. आणि त्यानं रामाला नमस्कार केला आणि मग त्यानं स्वतःची ओळख करून दिली. तो कोण होता तर तो पूर्वजन्मीचा तुंबरू नावाचा गंधर्व होता. आणि हा तुंबरू नावाचा जो गंधर्व आहे तो थोडासा अप्सरेच्या नादी लागल्यामुळं कुबेराच्या सेवेमध्ये खंड पडला. ते असं काहीतरी गणत असतं त्या. तर ते कुबेराच्या सेवेमध्ये खंड पडल्यानंतर लगेच कुबेराने त्याला शाप दिला की तू भयानक राक्षस होशील असं शाप दिला. आणि तो गंधर्व दया करा पाया पडतोय आणि विनवणी करतोय म्हणल्यानंतर उशाप दिला. शाप आणि उशाप हे आता पुराणांमधल्या कथांमध्ये आपल्याला नेहमी बघायला मिळतं. उशाप दिला. काय उशाप दिला की जेव्हा तुझे राम तुझे हात पाय आणि मुंडकं छाटतील तेव्हा तुला मुक्ती मिळेल. त्याप्रमाणे त्याला मुक्ती मिळाली. त्या घाणेरड्या जन्मामधनं त्याला मुक्ती मिळाली आणि तो सुंदर असा पूर्वीसारखा गंधर्व झालेला आहे. त्यानं रामाला नमस्कार केले आणि त्यानं सांगितलं रामांना की आता इथून पुढं मी अखंड नामस्मरणच करेन आणि तुमच्या पराक्रमाचं तुमच्या कीर्तीचं श्रवण करेन असं म्हणून त्यांनी रामाला नमस्कार करून तो पुढे स्वर्गामध्ये निघून गेलेले. आता हे पुढे आता ते अरण्यात निघाले तर अरण्यकांड सुरू झालेले आहे. त्यामुळे आता त्यांना काही की राक्षस भेटणार आहेत त्याचं ते पुढं चाललेले आहेत. तर आणखीन एक आश्रम भेटला.
आश्रमामध्ये तो आश्रम जे आहे हा शरभंग ऋषींचा आश्रम आहे. हे शरभंग ऋषी त्या आश्रमामध्ये गेल्याबरोबर रामांना असं लक्षात आलं की अत्यंत पवित्र आणि तेजपुंज असं सगळं वातावरण आहे तिथं. शरभंग ऋषींचा जो आश्रम आहे त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर रामांना तिथलं पावित्र्य जाणवलं आणि त्यांनी आज जाऊन त्या शरभंग ऋषींना नमस्कार केला. ते शरभंग ऋषी इतके क्षीण झाले होते की कोणत्याही क्षणी ते देव ठेवतील अशी त्यांची अवस्था झालेली होती. आणि रामांना बघितल्याबरोबर त्या शरभंग ऋषीने नमस्कार केला आहे रामांना आणि ते सांगतायत एकी कशा घटना आहेत बघा की शरभंग ऋषी रामांना असं सांगतायत की तुम्ही इकडे येणार हे मला समजलं होतं. मी तुमची वाट बघत होतो. कितीतरी काळ मी तुमचं स्मरण करतोय आणि तुमची वाट बघतोय. इंद्र मला न्यायला आला होता. ब्रह्मलोकामध्ये न्यायला मला इंद्र आलेला होता पण मी गेलो नाही कारण मला तुमची भेट हवी होती. लक्षात घ्या ते शब्द जे आहेत का नाही हे फार महत्त्वाचे आहेत. ही नुसती कथा नाही आहे. ब्रह्मलोकापेक्षा सुद्धा रामांची भेट महत्त्वाची वाटते हे लक्षात घ्या. रामाची भेट आणि ब्रह्मलोक तिथं जाणं त्याच्यापेक्षा रामाची भेट रामदर्शन होणं रामरूप होणं हे जास्त श्रेष्ठ आहे. म्हणून शरभंग ऋषी असं सांगताय की मी त्यासाठी इथं थांबलेलं आहे. मी इंद्राबरोबर गेलो नाही. तुमचं दर्शन झालं आणि मी पावन झालो असं म्हणून शरभंग ऋषींची एवढी तपश्चर्या होती की त्यांनी त्यांच्या दिव्य देहामधून अगदी प्रगट केलेलं आहे आणि तिथंच त्यांनी स्वतःला संपवून टाकलेलं आहे. रामांनी नमस्कार केलेला आहे. शरभंग ऋषींना मुक्ती मिळालेली आणि ते राम हे सगळेजण आता पुढे निघालेले. पुढे गेल्यानंतर सुतीक्ष्ण ऋषींचा आश्रम लागला. सुतीक्ष्ण ऋषींचा आश्रम त्या आश्रमामध्ये शिरल्यानंतर रामांच्या असं लक्षात आलं की आश्रम हे सुतीक्ष्ण ऋषी गेल्याबरोबर रामांना असं म्हणतायत की रामा आम्ही तुमची कितीतरी काळ झाला वाट बघतोय. आमचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तू बघ म्हणले हे समोर आश्रमाच्या बाहेरच्या बाजूला एवढा मोठा ढीग हाडांचा पडलेला आहे. सुतीक्ष्ण ऋषी रामाला सांगतायत तिथं आणि राम बघतायत खरोखरच खूप मोठा ढीग हाडांचा ढीग पडलेला होता आणि ते सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमामध्ये आणखी जवळपासचे काही ऋषी पण येऊन थांबलेले आहेत आणि ते पण रामाला सांगतायत की आमचं सगळ्यांचं संरक्षण करणं हे राजा तुझं कर्तव्य आहे. हा हाडांचा ढीग राक्षसांनी इतक्या ऋषींना मारलेला आहे आणि त्यांच्या हाडांचा हा ढीग आहे आणि तुमचं जबाबदारी आहे की तुम्ही आमचं संरक्षण केलं पाहिजे. रामांच्या डोळ्यात पाणी आले की म्हणले जो राजा प्रजेकडनं कर घेतो आणि प्रजेला सुखसोयी देत नाही तो राजा त्याचा धिक्कार असू म्हणले. आम्ही कर्तव्याला चुकलेले तर ही सगळी मांडली हे आहेत. आणि हा सगळा जो परिसर आहे हे जे आश्रम वगैरे भेट हा सगळा परिसर ह्या अयोध्येच्या हाताखालचा आहे. त्यामुळे अयोध्येच्या राजाची ही जबाबदारी आहे. त्यामुळं काही वेळेला असं दुर्लक्ष होत असेल ना. एवढा मोठा परिसर आहे कुठं काय चाललंय प्रयत्न जरी करत असतील तरी कुठंतरी होत असतं दुर्लक्ष आणि तसं झालेलं आहे. हे ऐकल्यानंतर राम असं सांगतायत की जोपर्यंत ह्या सगळ्या परिसराचा मी बंदोबस्त करणार नाही सगळ्या राक्षसांचा निपात करणार नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही. आणि पतिव्रता सीता बरोबर आहे. ती म्हणते रामा तुम्ही तापस विषयामध्ये आहात. आपण वनवासामध्ये आहोत आणि तुम्ही अशी प्रतिज्ञा कशी करू शकता. तुम्ही ज्यावेळेला सिंहासनावर असाल राजा असाल त्यावेळेला ही प्रतिज्ञा करणं बरोबर आहे. पण आता तुम्ही वनवासामध्ये आहात आता तुम्ही कशी प्रतिज्ञा करू शकता. पण राम सांगताय की जरी मी वनवासामध्ये असलो तरी आता ही जबाबदारी माझीच आहे. आणि हे जे सगळे राक्षस आहेत ह्या परिसरामध्ये हे सगळे राक्षस हे रावणाच्या आधिपत्याखालचे ह्या सगळ्यांचं मूळ आहे तो रावण आहे. त्यामुळं म्हणले आता इथलं पुढे हेच काम आहे की रावणाचा निपात करणं म्हणजे आता हळूहळू लंकेकडं सरकायचं आहे आणि मूळ जो उद्देश आहे तो मूळ उद्देश साध्य करायचा आहे. श्रीकृष्ण ऋषींना
रामांनी शब्द दिलाय आणि त्या आश्रमातनं ते बाहेर पडलेले आहेत. आणि मग आता बाहेर पडल्यानंतर हळूहळू ते पंचवटीमध्ये आलेले आहेत. जनस्थान म्हणजे पंचवटी. आता आत्ताच आपल्याला पंचवटी म्हणजे नाशिक जवळचं पंचवटी हे आपल्याला माहीत आहे. तर आता ते पंचवटीमध्ये आलेले आहेत आणि पंचवटीमध्ये आता राहायचं हे निश्चित झालेलं आहे. कारण अगस्त्य ऋषींनी पण सांगितलेलं आहे की रामा तुम्ही आता पंचवटीमध्ये राहा. मग पंचवटीमध्ये आल्यानंतर पुन्हा लक्ष्मणाने तिथं एक कुटी उभारलेली आहे. तो वास्तुशास्त्रामध्येच झालेला आहे त्या काळातला. आणि त्यानं छान तिथं कुटी 3 दालनांची कुटी त्यानं तिथं उभारलेली आहे. आणि छान आश्रम हा तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये तिन्ही दालनं वेगवेगळे केलेली आहेत आणि निसर्गरम्य अशा प्रकारचं ते वातावरण आहे. आणि तिथं सीतेला पण तो सगळा परिसर आवडलेला आहे. तिथं तो निसर्गरम्य परिसर अवतीभोवतीचे आणि गोदावरी वाहते तिथं. त्यामुळं सगळे बघा सगळ्या प्रवासामध्ये सगळ्या वेगवेगळ्या नद्यांच्या काठी आहेत. पूर्वीच्या काळचं जीवन जे होतं की नाही ते नदीच्या काठी असायचं. कारण का पाण्याशिवाय जीवनच नाही ना. पाण्याशिवाय जगणार आहे कसं. त्यामुळं नदीच्या काठीच लोक वस्ती करायची. त्यामुळे आता हे पंचवटी हे जे आहे तिथं गोदावरीच्या काठी त्यांनी कुटी बांधलेली आहे. निसर्गरम्य असा परिसर आहे आणि तिथं त्यांनी कुटी बांधून आणि प्रत्येकावर ते वास्तुशांत करतात. ज्या वेळेला चित्रकूट पर्वतावर कुटी बांधली का नाही त्यावेळेला सुद्धा त्या कुटीची वास्तुशांत केली. वास्तुशांत म्हणजे असं नव्हे आपण करतो तसं लोकांना बोलवून आहेर देऊन असं नाही. तर ती कुटीची शांतता म्हणजे शांतीचा अर्थ असा आहे की काही वेदमंत्रांच्या घोषामध्ये त्या कुटीची शांतता. कारण परिसर सगळ्यात असा आहे राक्षस येऊन गेले असतील त्या परिसराला शांत करणं हा महत्त्वाचा उद्देश. त्यामुळे वैदिक मंत्राच्या घोषामध्ये ती कुटी शांत केलेली वास्तुशांत केली तिथं राहायला लागलेले आहेत. सीता पण आता इथं खुश आहे. तिच्या त्या कुटीच्या अंगणामध्ये मोर यायला लागलेले आहेत. पुन्हा हरणाची पाडसं यायला लागलेली आहेत. छान फुलझाडं जवळपास सगळी लागलं आहेत. आणि आता सीता तिथं रमले त्यामुळे तिने तिथं केळी लावलेली आहेत. काही आणखीन काही झाडं तिथं छान लावलेली आहेत. आणि सीता असं म्हणते की तो मोठा काळ गेला आता थोडासाच काळ राहिला आहे. त्यामुळे आता थोड्या काळात आपण इथंच राहूया. छान निसर्गरम्य परिसर आहे. नियती ऐकत असते. प्रत्येक गोष्ट नियती ऐकत असते. सीताबाई म्हणत आहेत की आता या छान परिसर आहे आणि तर आपण इथंच राहूया. उरलेला जो काळ आहे तो आपण इथं घालवूया. आणि ती रमलेली आहे तिथं. ते मोर हरणांची पाळसं पक्षी येत आहेत. ते पक्ष्याला दाणे टाकते. असं छान सगळं वातावरण आहे आणि ते तिथं राहिलेले आहेत. तिथं रमलेले आहेत सगळेजण. आणि आता इथं रमल्या म्हणल्यानंतर जेवणाखाण्याची काहीतरी व्यवस्था आहे ना. जेवण म्हणजे शिजवत नाही आहेत अन्न ते कंदमुळंच खातात. पण ती कंदमुळं आणली पाहिजेत ना गोळा करून फळं गोळा करून आणली पाहिजेत ना. ते काम कुणाकडे आहे लक्ष्मणाकडे आहे. आणि त्यामुळे लक्ष्मणाने एक दिवस तो फळं तोडण्यासाठी म्हणून गेलेला आहे. गोळा करून आणण्यासाठी म्हणून. प्रचंड अशा प्रकारचे वृक्ष आहेत आणि त्या वृक्षांना खूप फळं लागलेली आहेत हे दिसतंय लक्ष्मणाला. विचार करा आपल्याला माहिती आहे हे आंब्याचं झाड आहे आणि ह्या आंबा खाण्याचे योग्य आहे. पण तिथं गंमत अशी आहे की तिथं त्या झाडांना लागलेली फळं ही खाण्याची योग्य आहेत का नाही आहेत. कसली आहेत विषारी आहेत का काय काहीच कळायला मार्ग नाही आहे. आणि त्यातनं ती योग्य फळं निवडून आणायचे. आणि वृक्ष इतकी उंच उंच आहेत आणि त्या वृक्षांना संपूर्ण वेलींची जाळी पसरलेली आहे. असं प्रचंड जाळीमध्ये ते वृक्ष आहेत. आणि आता लक्ष्मणाचं काम आहे की ती फळं गोळा करून आणायची. आणि म्हणून लक्ष्मण त्या जाळीमध्ये शिरला आहे. तेवढ्यात तो जाळीमध्ये शिरला आहे तेवढ्यात काय झालं तर वरून एक खडगं लक्ष्मणाच्या हातात पडलं. कसं पडलं काय पडलं कुणास ठाऊक. पण तो त्या जाळीमध्ये आज शिरणार आहे. तेवढ्यात एक खडगं वरनं त्याच्या हातामध्ये पडलं. त्यानं ते पेललं. जड होतं. त्यानं ते पेलून धरलं आहे. आणि आता खडग आहे जड आहे. पेलून धरल्यानंतर साहजिकच काय त्या वृक्षांभोवती जी जाळी आहे इतकी आलेली ती जाळी त्या खडगाने दूर करायची आणि फळं गोळा करायची. म्हणून त्याने ते खडगं असं फिरवलं. फिरवल्याबरोबर रक्ताच्या चिळकांड्या होत्या.
लक्ष्मण घाबरलं की काय घडलं, नेमकं काय झालं, कुणाच्या रक्ताच्या चिलकांड्या. आणि म्हणून जरा शोध घेतला, बघितलं तर एक ऋषिकुमार तिथं तपश्चर्या करत बसलेला आहे. आणि हे खड्ग आपण फिरवल्याबरोबर त्या तो ऋषिकुमारच तिथं आपल्या हातनं मारला गेलेला आहे. लक्ष्मण घाबरले की काहीच माहिती नाही, काही नाही, ते खड्ग कसं, आता ते खड्ग त्याच्या हातात का पडलं. तर तो जो ऋषिकुमार तिथं जो तपश्चर्या करत बसलेला होता का नाही, त्याची तपश्चर्या पूर्ण झाली होती आणि आता त्याला ते खड्ग मिळणार होतं. ही तपश्चर्या पूर्ण झाली म्हणून त्याच्या हातात ते खड्ग पडणार होतं. पण त्या खड्ग देवतेलाच असं वाटलं की हा जो ऋषिकुमार आपल्या जो लक्ष्मणाला वाटतोय तो ऋषिकुमार नाही आहे, तो राक्षसच आहे. आणि राक्षस तपश्चर्या करत होते ना त्या काळामध्ये. राक्षसही तपश्चर्या करत होते, देवही तपश्चर्या करत होते. फक्त राक्षसांची तपश्चर्या कशासाठी असायची, हेतू दुष्ट असायचा, कुणाला तरी मारण्यासाठी, याच्यासाठी काहीतरी शस्त्र मिळावी म्हणून हेतू. आणि तसाच तो तिथं बसलेला होता, शस्त्र मिळवण्यासाठी बसलेला होता. खड्गदेवतेलाच असं वाटलं की ते त्याच्या हातात नको पडायला. आणि म्हणून खड्गदेवतेने ते लक्ष्मणाच्या हातात ते खड्ग पडलेलं आहे. आणि लक्ष्मण घाबरलेले की आपल्या हातने काय ऋषिकुमार, त्याला काय माहिती आहे ना हात कोण आहे काय आहे. म्हणजे ऋषिकुमाराचं आपल्या हातनं हत्या झालेली आहे, रामांकडे आलेलं आहे, त्याची सगळी हकीकत सांगितलेली की असं सगळं झालेलं आहे. राम म्हणताय तुझ्या हातनं काही पाप घडले असं वाटून घेऊ नकोस, कारण न कळत झालेलं आहे, खड्ग तुझ्या हातात आलेलं आहे आणि न कळत घडलेली गोष्ट आहे. फक्त म्हणजे काय, सावध राहा. कारण ज्या अर्थी तिथं तो ऋषिकुमार तपश्चर्या करत होता तर त्याचा शोध घेण्यासाठी कुणीतरी निश्चितपणाने या परिसरामध्ये येणार आहे, तेव्हा सावध राहा. आणि ते सांगतायत राम तोपर्यंत खरंच असं झालं की तो जो ऋषिकुमार जो लक्ष्मणाला वाटत होता तो राक्षस होता. त्याचं नाव होतं साप आणि तो होता शूर्पणखेचा मुलगा. शूर्पणखा सगळ्यांना माहिती आहे, रावणाची बहीण. त्या शूर्पणखेचा तो मुलगा तो तपश्चर्या करतोय. आणि कशासाठी, तर ह्यासाठीच चालले की शस्त्र मिळवायची आणि ती देवांच्या किंवा सज्जनांच्या विरुद्ध वापरायची. त्यामुळे ते खड्ग त्याच्या हातात, लक्ष्मणाच्या हातात पडले नाही. आणि तो साप त्याला शोधत शोधत शूर्पणखा तिथे आलेली. शूर्पणखा आले, तिनं बघितलं आपल्या मुलाचा वध झालेला आहे, हे बघितलं, संतापली, चिडली. आणि मग आता कुणी केलं असेल वध असं म्हणून शोधत 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 तिथे नेमकी रामांच्या कुटीपाशी आलेली. तिथं आली तर तिनं रामांना आणि लक्ष्मणाला बघितलं. राक्षसीच ती, आपल्या मुलाचा वध झाला आहे त्याचा शोध घेण्यासाठी, प्रतिशोध घेण्यासाठी म्हणून आली आहे. पण विसरलीच ती. रामांना लक्ष्मणाला बघितल्याबरोबर ती विसरली आणि लक्ष्मणाकडे गेलेली आहे. आणि लक्ष्मणाला ती विचारते, कोण तो कुठला राजकुमार आहे का, कोण तो कुठला राजकुमार. लक्ष्मणावरती फिदा झालेली आहे आणि लक्ष्मणाला आपण मिळवायचंच. ही राक्षसी प्रवृत्ती कशी आहे बघा. आपला मुलगा गेलेला आहे, त्याचा वध झालेला आहे, त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी आलेली आहे, चिडलेली आहे. आणि हा राजकुमाराला बघितल्याबरोबर ते एकदम विचारते की कोण तो कुठला राजकुमार. म्हणता लगेच कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार, कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. देहवाहिला तुझा श्यामला, देहवाहिला तुझा श्यामला, गर्वाचा स्वीकार. कोण तू कुठला राजकुमार, कोण तू कुठला राजकुमार. तुझ्या स्वरूपी राजलक्षणे, रुद्राक्षाची सर्वभूषणे. तुझ्या स्वरूपी राजलक्षणे, रुद्राक्षाची सर्वभूषणे. योगी म्हणू तर तुझ्या
तो परिवार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार काय कारणे वनियाळीशी काय कारणे वनियाळीशी असा बिरुदे काय वासती न्यास नाही का तेच आमुचा अनिर्बंध अधिकार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार शूर्पणखानी रावण भगिनी या चवनाची समज स्वामिनी शूर्पणखानी रावण भगिनी या चवनाची समज स्वामिनी अगणित रूपे घेऊन करीते अगणित रूपे घेऊन करीते मनोवरी संचार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार तुझसाठी मी झाले तरुणी षोडश वर्षा मधुर भाषणी तुझसाठी मी झाले तरुणी षोडश वर्षा मधुर भाषणी तुला पाहता मनोमनी वस जागू दे तुमका कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार तव अधराची लालस कांती तव अधराची लालस कांती पिऊ वाटते मजे कांती स्मरता स्मरता अवतरची तू आनंद तो सारा कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार मला न ठावा राजा दशरथ मनात भरला त्याचा परिसुत मला न ठावा राजा दशरथ मनात भरला त्याचा परिसुत चालनात हो माझा रामा चालनात हो माझा रामा सौखे संसार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार तुला न शोभे ती अर्धांगी तुला न शोभे ती अर्धांगी दूर लोटते गुरुप पिशांगी समीप आहे तुझ्या पितामी जनी करते संहार कोण तू कुठला राजकुमार कोण तू कुठला राजकुमार माझ्या संगे राहुल अविरत पाळ तुझे तू एक पत्नीव्रत माझ्या संगे राहुल अविरत पाळ तुझे तू एक पत्नीव्रत अलिंगनाची आसो पाळे तनोमनी अनिवार कोण तू कुठला राजकुमार कुठला
आपल्या पुत्राचा शोध, सांबाचा शोध घेत हे आले आणि ह्या दोघांना बघितल्यानंतर सगळं विसरून गेली, पुत्रशोक विसरून गेली आणि सुंदर अशा स्त्रीचं रूप घेऊन ती रामाच्या पुढं, लक्ष्मणाच्या पुढं आलेली आहे आणि ती विचारते. आणि लक्ष्मणाला पहिल्यांदा तिने विचारलं तर लक्ष्मण असं सांगतोय की मी या दोघांची सेवा करण्यासाठी म्हणून आलेलो आहे. हे माझे मोठे बंधू आहेत आणि ही माझी वहिनी आहे, त्यांच्या दोघांची सेवा करण्यासाठी मी आलेलो आहे. मी लग्न करत नाही. तू त्या रामांना विचार. लक्ष्मणाला जरा लागली चेष्टा करण्याची. तिनं लगेच ती रामांच्याकडे गेली आणि मग ती रामांना सांगते, जीवाचे जे शब्द आहेत ना सगळे ती रामांना सांगते आणि सोडून दे म्हणले या हिला सीतेने, ही काय कुरूप आहे. कारण तिनं स्वतः इतकं सुंदर रूप घेतलेलं आहे. युद्धाची ठिणगी इथं पडलेली आहे. रावणाच्या बरोबर जे युद्ध करायचं ना ती युद्धाची ठिणगी, सांबाचा वध झालाय इथं युद्धाची ठिणगी पडलेली आहे. आणि आता ही ज्यावेळेला ही शूर्पणखा हे दोघंही मानत नाहीत म्हणल्यानंतर, ऐकत नाहीत म्हणल्यानंतर तिला असं वाटलं की आपल्या मार्गामध्ये आड येणारी ही सीताच आहे. त्यामुळे तिने लगेच राक्षसीचंच रूप घेतलंय आणि ती सीतेकडे वळली. सीतेला तिने ओढायचा प्रयत्न केल्याबरोबर रामाने खून केली आणि लक्ष्मणाने तिचे नाक कान कापून तिला पाठवून दिले. सगळ्यात प्रसंग माहीत आहे. अशा पद्धतीनं ती शूर्पणखा राक्षसीच आहे आणि तिचं नाक कान कापून तिला पाठवून दिले. याचे परिणाम आता काय होणार आहे. युद्धाची ठिणगी पडलेली आहे. शूर्पणखा संतापलेली आहे आणि ती आता जाणार आहे आणि ती तर पुन्हा काय करते, ती काय पेटवते, कशा पद्धतीनं सगळ्यांना पेटवते, कशा पद्धतीनं ती राक्षसांना उठवते ह्या रामांच्या लक्ष्मणांच्या विरुद्ध, ते आपण सगळं आता उद्या तो भाग बघूया. आज आता आपण इथंच थांबूया. जय जय रघुवीर.